जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। योहानाच्या पहिले पत्राचा 3रा अध्याय। देवपित्याने दिलेले प्रतिदान। आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे पहा। आणि आपण कसे आहोत यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही। प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही। तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल। जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो। ईश्वरी पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे। जो कोणी पाप करीतो तो स्वैराचार करीतो, कारण पाप स्वैराचार आहे। तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठायी पाप नाही। जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करीत नाही। जो कोणी पाप करीतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखले नाही। मुलांनो, कुणी तुम्हास बहकू नये। जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्याय संपन्न आहे। पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला। जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते। त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे। यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात। जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही। जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी। काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे। त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण कायनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती। वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो। प्रियांनो, या ठिकाणी देवाचं वचन ह्या ठिकाणी 2 भाग आपल्याला दिसून येतात। एक देवपित्याने दिलेले प्रतिदान आणि दुसरा भाग ईश्वरी पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे। आणि खरोखर या ठिकाणी पहिल्या भागामध्ये आम्हाला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे ते पहा। आणि आपण तसेच आहोत, यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही। आणि खरोखर आपण आता देवाची मुले आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच त्याने तो आपल्याला दिसेल। आणि खरोखर आणि पापाच्या बद्दल दुसरा भाग आहे। जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे। तुम्हाला माहीत आहे की पाप हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठायी पाप नाही, देवाच्या ठायी पाप नाही। आणि जो कोणी पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला। आणि जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते। त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे। यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात। जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही। आणि खरोखर हे देवाचं वचन खूप सुंदर रीतीने आपल्यापर्यंत आलेलं आहे। आणि म्हणून आपण पापापासून दूर राहायला पाहिजे। आणि आपण जर देवाची लेकरं आहोत तर आपण पापाचा द्वेष केला पाहिजे आणि जिवंत देवाच्या माग लागायला पाहिजे। आणि खरोखर देवाच्या पवित्रतेत जर आम्हाला वाढायचं आहे, देवाच्या संगतीमध्ये वाढायचं आहे, त्याच्या संगती राहायचं आहे, तर आम्हाला पापापासून दूर राहायला पाहिजे। देवा करो ह्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो। आमेन आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू खरोखर महान आहे। या नवीन दिवसामध्ये पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या पवित्र चरणाजवळ घेतलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूजी, आम्हाला लागणार अन्न, वस्त्र, निवारा
आणि उत्तम आरोग्य तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आजचा दिवस आणि आमचे कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, आमचं येणं जाणं, प्रवास, हे सर्व तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभूजी, या दिवसामध्ये सर्व होणाऱ्या सर्व वाईट गोष्टीपासून आम्हाला तू सांभाळ, पापापासून सांभाळ, वाईट गोष्टीपासून सांभाळ आणि दुष्ट आत्म्यांपासून तू आम्हाला सांभाळ आणि आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना तुझ्या पवित्रतेत वाढावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचे विचार शुद्ध कर, आमचं अंतःकरण शुद्ध कर, आमचं पाहणं शुद्ध कर, आमचं बोलणं शुद्ध कर आणि सर्व घाणेरड्या पापापासून तू आम्हा प्रत्येकाला दूर ठेव. लहान थोरापासून तो थेट वडीलधाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रिय प्रभू येशू तू आम्हाला शुद्ध तू ठेव. पापापासून तू आमचा बचाव कर, कारण आम्ही तुझी मुले आहोत. आणि प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. पापापासून तू आम्हाला दूर ठेव, कारण तुझं वचन सांगते की जो कोणी पाप करतो तो देवाचा नाही. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू आम्ही तर तुझी मुले आहोत. आम्हाला ह्या पापापासून दूर ठेव. आमच्या प्रत्येक कामामध्ये प्रिय प्रभू येशू तू राहा. आमच्या प्रत्येक श्वासामध्ये तू राहा. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू राहा आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तुझ्या पवित्र रक्तामध्ये तू आम्हाला तू ठेव. आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला वाढव. तुझ्या वचनातून तू आम्हाला शिकव, तू वाढव आणि प्रभू तुझ्या संगती चालायला, तुझ्या संगती बोलायला तू आम्हाला शिकव. तू आमच्या संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे दिवा या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पवित्रतेत, शुद्धतेत, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला वाढव आणि तुझं गौरव होऊ दे. ओ रिंदाबासिया रिंदा. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू आमच्यावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. ग्लोरी टू गॉड. वेलकम होली स्पिरिट. हे देवा तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या कृपेत तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. हा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवा तुझ्या सामर्थ्यामध्ये राहत असताना तुझी इच्छा अशी नाही की कोणी आजारात राहू नये, पवित्रतेत राहावं, सामर्थ्यात राहावं, उत्तम आरोग्य प्रत्येकाला मिळावे ही तुझी इच्छा आहे. देवाच्या राज्यात प्रत्येकाचा प्रवेश व्हावा ही तुझी इच्छा आहे. तुझ्या वचनाप्रमाणे चालावं ही तुझी इच्छा आहे. प्रभू तसेच तू आमच्या जीवनातील भयानक आजार, विशेष म्हणजे हार्टचे विकार आणि पोटाचे विकार, आतड्यांचे विकार, मेंदूचे विकार, प्रिय प्रभू येशू रक्ताचे विकार, कॅन्सर सारखे विकार, एड्स सारखे विकार, त्वचेचे आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. हो पित्या परमेश्वरा, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, शेवटच्या क्षणाला आहेत, त्यांचा बिछाना तू बदलून टाक प्रभू. प्रिय प्रभू येशू तू प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. आज या सकाळच्या समय प्रिय प्रभू येशू प्रत्येक आजारी बिछाना प्रभू तू बरा कर. प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा आजचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशेचा किरण तू घेऊन ये आणि प्रभू त्यांना तुझं वचन समजू दे. प्रभू त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करावा यासाठी प्रभू त्यांच्यावरती तू दया कर. प्रभू जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाकत आहे. प्रभू जे आत्महत्येचा विचार करत आहे त्यांच्या जीवनातील सर्व आत्महत्याचे विचार आणणारा सैतानाचा दुरात्मा येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. टेन्शन ट्रेस देणारा दुरात्मा काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, व्यसनांमध्ये पडलेले आहेत, जुकारामध्ये पडलेले आहेत प्रभू, अनैतिक गोष्टींमध्ये पडलेले आहेत प्रिय प्रभू येशू, वासनेमध्ये पडलेले आहेत. या सर्व भयानक गोष्टींपासून प्रिय प्रभू येशू ह्या जगाची तू सुरक्षा तू कर. विशेष करून तरुण पिढीला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे दिवा आज या सकाळच्या वेळेस मी त्यांच्यासाठी विनवणी करीत आहे, मध्यस्थी करत आहे. प्रत्येक तरुणाला तुझ्या पवित्र सामर्थ्या
विश्वासामध्ये पवित्र गोष्टीमध्ये तू वाढव, तुझ्या पवित्रतेत तू त्यांना चालव. प्रभू आज या सकाळच्या समय आठवण होत आहे तुझ्या प्रत्येक दासदासीसाठी. प्रभू तुझी सेवा करत असताना प्रभू त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरवून दे. आध्यात्मिक गोष्टींचा पुरवठा कर, त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या भौतिक गरजा देखील तुझ्या पवित्र भांडारातून त्यांना तू पुरवून तुझं गौरव दे. त्यांच्या सेवेमध्ये होणारं सर्व अडखळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. विरोध करणारा प्रत्येक आत्मा प्रिय प्रभू येशू तुझ्या तारणामध्ये बदलून टाक. प्रभू त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि त्यांचा नाश होऊ देऊ नको. हो पित्या परमेश्वरा, माझ्या भारत देशावरती तू दया कर. प्रभू या भारत देशातील सर्व अनैतिक गोष्टी, अघोरी गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू सर्व अंधश्रद्धेपासून माझ्या भारत देशाचं तू रक्षण कर. आणि हे दिवा तू स्वर्गामध्ये राहून प्रिय प्रभू येशू या पृथ्वीच्या वरील आमच्या देशाचा तू कारभार पाहत आहे. भ्रष्टाचार मुक्त तू कर. आमच्या देशातून बलात्कार, व्यभिचार, व्यसन आणि प्रिय प्रभू येशू वेगवेगळे पापांनी बरबटलेला आमचा देश आहे. या देशातून या सर्व घाणेरड्या गोष्टी तू काढून टाक आणि ह्या प्रिय लोकांचं तू रक्षण कर. सर्व वाईट गोष्टीपासून तू रक्षण कर. आमच्या देशाचे पंतप्रधान, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या देशातील सर्व मंत्रिमंडळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रिय प्रभू येशू त्यांना या देशाची सेवा प्रामाणिकपणे करण्यासाठी प्रिय प्रभू येशू योग्य ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर आणि तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. सर्व भ्रष्टाचारापासून आमच्या नेत्यांचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू येशू योग्य न्याय, योग्य प्रजेवरती प्रेम करण्यासाठी प्रिय प्रभू येशू त्यांना तू सहाय्य कर. जातींमध्ये तेढ निर्माण करून आमच्या देशामध्ये अशांती प्रस्थापित करणाऱ्या नेत्यांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा तसं सर्व राष्ट्रांवरती देखील तू दया कर. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, नैसर्गिक आजारांपासून प्रिय प्रभू येशू तू प्रत्येक मानव जातीचं तू रक्षण कर. आणि विशेष करून सर्वात मोठा आजार जो आहे सैतानी बंधनात अडकण्याचा, दुष्टात्म्यांमध्ये अडकण्याचा, तुझ्यापासून दूर जाण्याचा जो आजार आहे तो तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या वचनाप्रमाणे आम्हा प्रत्येकाला चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय पित्या परमेश्वरा, आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रिय प्रभू येशू जे लेकरं शिक्षण घेत आहेत प्रिय प्रभू येशू त्यांना तू ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू कर. जे कोर्स घेत आहेत त्यांच्या कोर्समध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू जे लेकरं नोकरीच्या शोधामध्ये आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे आणि आज त्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रभू ज्या लेकरांचं लग्न जुळत नाही प्रिय प्रभू येशू त्या लेकरांना योग्य वर, योग्य वधू तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तू त्यांना एक धार्मिक स्त्री, धार्मिक वर तू दे, तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. त्यांचे मार्ग तू मोकळे कर. हो पित्या परमेश्वरा, जे लोक तुझ्यापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत देवाचं वचन नेण्यासाठी तुझ्या लोकांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय पित्या परमेश्वरा, जे अंधकारामध्ये आहेत त्यांच्या जीवनातील सर्व अंधकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व दुष्टात्म्यांचे बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जात आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. प्रभू आमच्या देशावरती तू दया कर, आमच्या राज्यावरती तू दया कर, या सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू या सकाळच्या समय आम्ही प्रार्थना करत आहोत तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र संजीवनाने भरल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. हालेलुया, थँक्यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. पवित्र आत्मा, पवित्र प्रभू येशू तू आमच्या प्रत्येक कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवा, आज मी तुला आबा बापा म्हणून हाक मारत आहे. प्रभू आम्ही ज्या ठिकाणी काम करत आहे, जी संस्था आमची काळजी घेत आहे, त्या प्रत्येक संस्थेला तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, आमच्या YMCA ग्रुपला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, थँक्यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू या संस्थेला
तू आशीर्वादित कर. आमचे सेक्रेटरी, आमचे सर्व कमिटी बोर्ड तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू द्या. प्रत्येकाचा परिवार, त्यांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या नावाने ज्या ज्या संस्था कार्यरत आहेत त्या प्रत्येक संस्थेला तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव दे. प्रिय प्रभू येशू, जे तुझ्या नावाने काम करत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, तुझा गौरव दे. हो दे बापा, जे वचन ऐकतील, प्रार्थना ऐकतील, त्या सर्व तुझ्या बांधवांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याचे आशीर्वाद त्यांच्यावरती तू मोकळे कर आणि प्रिय प्रभू येशू त्यांना तू तुझ्या पवित्र वचनामध्ये तू वाढव. हो पित्या परमेश्वर, प्रिय प्रभू येशू, आजचा वचनाचा विषय होता पापापासून आम्ही दूर राहायला पाहिजे, कारण देवाची मुले पाप करत नाही. हो पित्या परमेश्वर, आम्ही तुझी लेकरं आहोत, तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारे व्हावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. पूर्णपणे आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना, सर्व कार्यक्रम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित करा, तुझा गौरव दे. हो पित्या परमेश्वर, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. आमचं येणं जाणं तू आशीर्वादित कर, आमचा प्रवास तू आशीर्वादित कर, आमचं काम तू आशीर्वादित कर आणि आमचं शिक्षण घेणारे लेकरांचं सर्व शिक्षणात कोर्समध्ये तू सहाय्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाला समर्पित होतो. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या पवित्र चरणाला समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्यासाठी जर प्रार्थना करायची असेल, काही प्रार्थना विनंती असतील, काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. प्रार्थनेसाठी संपर्क क्रमांक आहे 9730301668. आपण फोनही करू शकता किंवा मेसेजही करू शकतात व्हॉट्सअपवर. आम्ही आपल्यासाठी सदैव हजर आहोत. तर प्रियांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वचन शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि देवाचे आशीर्वाद आपण मिळवून घेऊया. प्रियांनो, एक वेळ सबस्क्राईब लाईक केलं नाही तरी चालेल, परंतु लोकांपर्यंत शेअर करा. न जाणो कोणाचा तरी आत्मा वाचेल, कोणाला तरी आरोग्य मिळेल, कोणाचं तरी जीवन बदलून जाईल आणि प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करा. आणि शेअर केल्यामुळे देवबाप तुम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो आणि तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू आणि सर्व वाईट गोष्टीपासून तुम्हाला देवबाप सांभाळू. आमेन.